संत संगतीचे काय सांगू सुख. ऐका, ज्याच्या दारात येऊन बसलाय ना त्याचं सुख ऐका. आपणा पारखे नाही तेथे साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियोगी. थोडासा भेटीचा आवाज द्या. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा परखे नाही तेथे साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियोगी. इह लोकी तोच सर्व भूती सम, शरीराचा भ्रमणे कदा. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियोगी. नामा मने गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ण कैसे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियोगी. परम पुरुष पुरुष पांडुरंग मुरारी, कमल नयन काना गोपिका चित्त हरी. प्रकट निकट शोभ रुक्मिणी रम्यमाणं सरल हास विठ्ठलं चिंतयामि. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे, दंडवत तुझे पाया, महायोग पीठतटे भीमरत्नम मुरमंडली गायदा तुमंद्र समागति दशंद महानंद गंधम
पुत्र ब्रह्मलिंगम भज पांडुरंगम पांडुरंग कृपेतम रमण दुसरे चरण संभाजी चक्रपदाने कधी विस्तार बाबाजी सुदासुका यांची स्थिल मॅ होय सकल दिनजाधिकरण त्याची बंधू श्रीचरण श्री सद्गुरूजी नमस्कार आणि आता ओम नमः ज्ञानेश्वरा तरुण हा करा देवा तुमचा अनुग्रह आदलो पावड झालो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदनं कृष्ण वंदे जगद्गुरु थोडा आवाज द्यायचा ज्या ज्या ठिकाणी हे मन जाय माझे हेरा त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक तुझ्या ठिकाणी ते सद्गुरु तुझे पाय दोन्ही मल्हार मल्हार मी तुझे बाळताने मल्हार मल्हार मी तुझे बाळताने सेवा करू का नित्य जाणे सेवा करावी श्री मल्हारीची सेवारंगणी भेट मार्तंड भैरवाची आ मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हार मल्हार महासंत देव बाजू शबती माझ्या अल्प तुमच्या मती भांड भरलं तुझे खांती तार रे मल्हारी देवा आई पद्मावती आंबे माय भवानी तुला वर्ण को लागलो श्रद्धानी चंडमुंड पाडगर देवी तू आईचा चोखवा मागे संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारखे नाही ते साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियोगी पुस्तक प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवकर्ता निवडला अभंग वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे नवे नवे या जगामध्ये देवाला ज्या संतांचा ऐकावा लागला ऐकताय का देवाला ज्या संतांचा ऐकावा लागला हो काय करावं लागलो फिरविले जगा माझी ख्याती काय करावं लागलं नामदेव हाती दूध प्याला त्या नामदेवरायांचा आज बघा नंबर 15 कारभाऱ्यांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने व आमचे पाहुणे अगदी मोठ्या भावस्थानी असणारे आमचे पवार दादा मसोबाची वाडीकर यांच्या विनंतीला मान देऊन आज मी बाळूमामाला आदमापूरला निघालोय 11 वाजता किती वाजता हा योगायोग आहे बरं हा योगायोग आहे 11 वाजता मी ट्रिप काढली 27 ते 28 लोक घेऊन मी आदमापूरला आत्ता रात्री 11 वाजता निघणार आहे माझं काय मोठं भाग्य बघा फोन आला मला दुपारी त्यांचा माझ्या भावाचा 16वा घरी चाललाय मला फोन आला म्हणे महाराज बघा नंबर 15 पिपळ्या गावात आलंय तुम्हाला जमेल का आजची कीर्तनाला पण त्यांनी माझा स्टेटस पाहिला होता की मी आज आदमापूरला जाणार आहे का गेलात आदमापूरला हे चिथोर भक्ती आवडते देवा हे चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंत पैसे चिरहावे चित्त्या सुद्यावे समाधान
अनुभव म्हणून सांगितलं मी. फोन आला दुपारी आणि सांगितलं पवार दादा मी आदमापूरला चाललोय, माझ्या घरी माझ्या सख्या भावाचा 16व्याचा कार्यक्रम आहे आणि मी आज रात्री आदमापूरला निघालो. तुमचा फोन आला मामांच्या तळावर 97 कीर्तन करायचे. काय फोन आला? मामांच्या तळावरती 97 कीर्तन करायचे. आता असा फोन आल्यावरती मी काय म्हणावं? मी ट्रिप काढली, सगळे लोक आदमापूरला घेऊन चाललोय, मग मला जावं लागेल नाही का नाही? माझं गोड वाक्य माणूस मागा ऐकायला उभा आहे माझ्या, नीट ऐका. माझं जिवंत वाक्य सांगतो मी. शिवाजी शेळके जर तिरडीवरती झोपलेला असेल आणि कदाचित एखाद्या कारभाराचा फोन, बगेवरच्या कारभाराचा फोन जर शिवाजी शेळकेला आला, शेळके महाराज उठा ना, मामांच्या तळावरती मामांच्या दरबारामध्ये सेवा करायची, बाळूमामाची शपथ घेऊन सांगतो तिथनं कीर्तनाला यायला बसलो होते. का आलो याचं मी कारण ऐका. माझ्या दारामध्ये, हो माझ्या दारामध्ये बाळूमामाचं मंदिर आहे. माझ्या संस्थेमध्ये बाळूमामाचं मंदिर आहे. का मंदिर आहे? आता 2 ते 3 महिन्यात झालं मंदिराची स्थापना केली. काय झालं, मी माझी फॅमिली घेऊन आदमापूरला फिरायला गेलो. गणपतीपुळे करून आदमापूरला येत होतो. रात्री 8:15 बाबा, रात्री 8:15 ड्रायव्हर साईडला बसला आणि मी गाडी घेतली. 15 ते 16 किलोमीटर मावळ रस्ता होता, सगळा घाट चालू होता. मावळ रस्ता सोडला आणि त्या रस्त्यानं मी गाडी घेतली. एकदम नॉर्मली छोटा रस्ता होता आणि तो घाट होता, पण तो यू-टर्न मला डायरेक्ट जागेवरती बसला नाही. माझ्या स्कॉर्पिओ गाडीने 9 जण गाडीत होते. जागेवरती 3 पलट्या खाल्ल्या. क्रेननी गाडी 30,000 रुपये देऊन वरती काढली आणि 3 लाखाची गाडी अवघं 60,000ला विकली. पण त्याच रात्री 3 वाजता आदमापूरमध्ये पोहोचलो. मामांकडे डोळे भरून पाहिलो. एवढ्या दरीत ना माझी 3च वर्षाची पोरगी, तिला सुद्धा खर्चटलं सुद्धा नाही साधं. आदमापूरमध्ये गेलो, मामांना सांगितलं मामा लोक म्हणतात मला मी 96 कोळी मराठा आहे, मी अजिबात त्या किंमत देत नाही माझ्या जातीला. अरे वारकरी संप्रदाय ही माझी सगळ्यात मोठी जात आहे मामा, वारकरी संप्रदाय ही माझी सगळ्यात मोठी जात आहे. समोर उभा राहिलो मामांच्या, माझ्या छातीत चमक निघत होती. थोडस नक्का इतकं, करंगळीच्या नक्का इतकं हाड क्रॅक गेलं. ते हाड 2 ते 4 दिवसात पूर्णपणे परत जुळून आलं. फक्त बेल्ट वापरायला लावला डॉक्टरनी. आदमापूरपुढे मामांच्या मंदिरापुढे उभा राहिलो आणि डोळ्यात समोर मामांना धरलं आणि फक्त एक वाक्य सांगितलं, मामा हा जिवंत आत्मा तुमच्या दारामध्ये आणलात तुम्ही, न काही करता तुम्ही तुमच्या दारामध्ये आणलात आणि ह्याचं कारण एक असावं मामा, तुम्हाला माझ्या घरी यायचं म्हणून मला तुमच्या दारापर्यंत आणलं. 2च महिन्यात मामांना मी घरी आणून ठेवलं. येत्या दर आमुष्याला एवढा गोड उत्सव होतो, तिथं एवढा गोड उत्सव होतो. माझ्या डोळ्याची पारणा फिटली बाबा. गेली पहिली आमुष्या झाली, गर्दी लोकांचं 200 लोकांचं जेवण केलं तर मी माझा जिवंत अनुभव सांगतो आणि पहिलाच अनुभव सांगतो. 200 लोकांचं जेवण केलं तर मी, आणि ज्यावेळेस लोक येऊन बसली तर जवळजवळ 750 लोक पुढे होते. 750 लोकांना पत्रवळ्या वाटाव्या लागल्या. घडलं असं, मला हे बघून थोडस दडपण आलं. मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघाद निवाराया. आता या 200 लोकांचा स्वयंपाकात 750 लोक जेवणार कशी? बारीक ऐका, काटा आला अंगावरती माझ्या. मामांची शपथ घेऊन सांगतो, बायकोला फक्त एक सांगितलं, चिगुडवर भांडार घेऊन त्या स्वयंपाकात टाक बाबा, आता पुरेल का नाही ही मामा जाणे. खोटं सांगत नाही, फक्त आम्ही घरातले 6 जण जेवायचं राहिलो. सगळ्यांचं पोट भरलं. एक सुद्धा त्या दरबारात उपाशी गेला नाही. एवढी या संताची ताकद आहे. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर ओळखायला शिका. बरं ऐका, बघा नंबर 15. या 15व्या बघा नंबर मध्ये कारभाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन, समस्त ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन, आमच्या पवारदादांच्या विनंतीला मान देऊन मला या ठिकाणी निमंत्रित केलं. मला सेवा करायला मिळाली. महाराजांनी विचारलं, महाराज 21 लाखाच्या गाडीत फिरताय, म्हणजे 15-20 हजार तरी तुम्हाला द्यावा लागतील, तुम्हाला इथं पैसे किती द्यायचं? व्यासपीठावरती शपथ घेऊन सांगतो मी, मामा ऐकत असतील, जगाने माझं ऐकू नाही ऐकू, पण माझे जगद्गुरु सद्गुरु माझे मामा माझं ऐकत असतील. नीट ऐका, जोपर्यंत शिवाजी शेळके हे महाराष्ट्रात नाव जिवंत आहे, या महाराष्ट्रात कुठल्याही तळावरती आणि कुठल्याही मंदिरापुढं ज्या दिवशी मी मामांच्या दरबारात येण्याचा पैसा सांगेल त्या दिवशी कीर्तन बंद असेल माझं. मामा मला बोलून सुद्धा देणार नाहीत पवार साहेब. विठ्ठल संत संगतीचे काय सांगू सुख. ऐका, सुख तुमच्यापाशी आहे, सुख माझ्यापाशी आहे. प्रत्येकापाशी सुख आहे. सुख दिसतही, सुख घेताही आलं आणि सुख वाटताही येतं. काय मत आहे तुमचं? सुख घेताही येतं, सुख देताही येतं, सुख वाटताही येतं. मग संत काय करतात? संत तुमच्या माझ्या जीवाला आनंद देतात, नव्हे नव्हे तुमच्या माझ्या जीवाला सुख देतात. काय सुख देतात सांगा ना महाराज? संत सुख देतात. काय सुख देतात? काय सांगायचं संत संगतीचं सुख? काय सांगावं संत संगतीचं सुख?
अरे 14 वर्षाचा मामा होता. किती वर्षाचं? 14 वर्षाचा मामा होता. सगळ्यांना इतिहास ज्ञात आहे. 14 वर्षाच्या बाळू मामानं काट्यावरती झोपावं, झाडाचा भाजीपाला खावा, आईनं इसरावं. बाळाप्पा, लोक तुला येड म्हणतात, येड. एवढं तरी डोकं आहे का नाही तुला? आई, ए आई, लोक मला येड म्हणतात, याच मला काय वाटत नाही. मी दुसरं कोणाचा वेडा नसून पंढरपूरच्या विठोबाचा येडा आहे. बस नाही याच्यासारखा आनंद काय आहे अजून? मामानं सांगावं, आई मला जरी वेड म्हणली तरी मी देवाशिवाय दुसरं कोणाचं येड लागलेलं नाही. हे की नाही? आत्तासारखं येड नाही, हे की नाही? तू नाही म्हणली तर मी जीव दिली, हा येड नाही, ते देवाचं वेड होतं. अरे ते वेळ ऐकण्यासाठी 14 वर्षाची मूर्त बाळू मामाची, 14 वर्षाचे बाळू मामा बाप जवळ आला आणि बापानं सांगितलं, बाळाप्पा तुझ्या अशा वागण्याला कंटाळून गेलो बघ मी. कंटाळा रे बाळाप्पा तुझ्या अशा वागण्याचा, नको माझ्यापाशी थांबू. आता माझ्यापाशी थांबू नको. काय करू मग मी? एका मारवड्याच्या घरी नेलं. आतमध्ये जाऊन मामांचं वडील बसला रे मारवड्यावर बोलायला सुरुवात केली. शेठजी, माझं लेकरू कोणीच कामाला ठेवा ना. शेठजीनं इसरावं, काय रे थोरलं पोरग घेऊन आलास का? नाही बाबा, बाळाप्पाला आणलंय. अरे ते 14 वर्षाचं पोरग काय माझ्या दारात काम करणार? असा शब्द ऐकला. बघू बरं ते पोरग दिसत तरी कसं, राहत तरी कुठं, रे करत तरी काय? 14 वर्षाच्या मामानं गवताची पेंडी हातामध्ये घ्यावी, गवताची पेंडी हातामध्ये घ्यावी. 6 दिवस तापाने फनफनलेली गाय दारामध्ये भरलेली होती. 6 दिवस तर गायीच्या मुखामध्ये एक अन्नाचा कण सुद्धा नव्हता. गवताची पेंडी हातामध्ये घेतली, पाचोळ्याची पेंडी हातामध्ये घेतली आणि माझ्या सद्गुरू मामानं ती पेंडी त्या गायीच्या तोंडापाशी लावली होती. 6 दिवस ज्या गायीच्या मुखामध्ये अन्नाचा घास नव्हता, ती गाय माझी या संताच्या हातनं खात होती. आणि हे खात असताना त्या मारवड्यानं ते पाहिलं. त्या मारवड्यानं पाहिलं, डोळ्यातनं पाणी आलं. मामाच्या बापाला सांगितलं, बाबा आता या लेकराला घेऊन नाही जायचं, आता हे लेकरू मी सांभाळणार. नाही काय केलं तरी चालेल, या लेकरानं माझ्या गाईचा झाडलोट केलं तरी बस. त्याच गोट्यात त्याच रात्री मामाला भाताच्या कान्या वाढल्या. रात्री 8:15 वाजता मामाचं जेवण झालं. जेवण झालं, मामाने सूर्य नमस्कार केला आणि मामाने झोपण्याची वेळ झाली. मामा झोपले. त्या समोर दिवाळी होती. त्या दिवाळीमध्ये खिडकीमध्ये ज्या ताटामध्ये जेवलं ते जर्मलचं ताट त्या खिडकीमध्ये असं ठेवलं. वाळूत घातलं धुतलेलं ताट पाणी वितळायसाठी. हे बारीक आहे का गड्या? वाळूत घातलेलं ताट, वाळत असणारं ताट, सुकत असणारं ताट. मामा झोपले आणि 4:03 मारवड्याची बायको उठली. उठवावं की त्या बाळाप्पाला? जावावं, तो गोटा झाडून काढेल. फुकट पोसायचं का त्या पोराला? मारवड्याची बायको उठली आणि मामाच्या ज्या ठिकाणी शेज होती, ज्या ठिकाणी मामा झोपलं होतं, त्या ठिकाणी ती मारवड्याची बायको गेली. डोकून पाहिलं, एवढ्या काळोख्या अंधारामध्ये एवढा चमचमणारा उजेड कुठून दिसतो? एवढ्या काळोख्या अंधारामध्ये एवढा चमचमणारा उजेड कुठून दिसतो? आतमध्ये गेली आणि गोट्यात जाऊन पाहिलं तर खिडकीत जे होतं ते ताट, त्या ताटावरनं जो पडणारा प्रकाश माझ्या मामांच्या तोंडावरती पडत होता. तोंडावरचा प्रकाश त्या ताटावरती जात होता आणि त्या ताटावरती पाहिलं तर विश्वाचा बाप तिला त्या ताटामध्ये दिसत होता. साधू थोर जाना काय सुख सांगायचं त्या संतांच्या संगतीत गेल्यावरती? त्यांना ओळखता आलं पाहिजे. काय करतात संत? संत लिहितात ग्रंथ. याच्या पुढे काय करतात संत? संत दाखवतात पंत. अरे वा, अजून काय करतात संत? विचारा ना, विचारा. अजून काय करतात संत? संत दाखवतात भगवंत. कसे दाखवतात? हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय.
सांगा ना महाराज काय करायचं देवापर्यंत जायचंय आम्हाला मग डायरेक्ट देवाकडे जाता येतं का गोड संतांना सांगितलं विश्वाच्या बापापर्यंत जायचं ना एक करा धरावे संता तुमचं ऐकलं आम्ही जर संतांचा पाय धरला होईल काय लगेच उत्तर दिलं तेने साधती साधने